स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महाराष्ट्र राज्यात आता पार पडत आहेत आणि त्याचीच अहमदपूर नगरपालिकेची देखील निवडणूक आता होऊ घातलेली आहे। प्रत्येक प्रभागामध्ये जाऊन आपण जनतेचं मत जाणून घेत आहोत। त्यावर आज मी अहमदपूर शहरातील प्रभाग क्रमांक 4 मध्ये आहे। या प्रभाग क्रमांक 4 मध्ये जे गेल्या 10 वर्षापासून नगरसेवक आहेत बाळासाहेब लखनगिरे यांचा हा प्रभाग आहे। नेमकं त्यांनी गेल्या 10 वर्षामध्ये या प्रभागामध्ये खरंच जनतेची कामं केलेली आहेत का हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत। जनतेचं मत आपण त्यांच्या बाबतीत काय आहे हे जाणून घेणार आहोत। माझ्यासोबत या प्रभागातील बाई महिला आहेत। नेमकं त्यांच्या काय समस्या या मागच्या 10 वर्षात या नगरसेवकांनी सोडवल्या आहेत किंवा नाही हे देखील आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। सुरुवातीला आपलं नाव सांगा। माझं नाव गंगासागर। आता आपल्या प्रभागामध्ये गेल्या 10 वर्षापासून बाळासाहेब लखनगिरे हे नगरसेवक आहेत। या 10 वर्षामध्ये त्यांचा कामाचा कसं म्हणजे काम करतात किंवा काम आपलं काय काम झालेलं आहे का त्यांच्यावर? झाले। काय काम केले? घर बांधले, घरकुलाचं लाभ, घरकुलाचं। इतर काय काम केले त्यांनी आपल्या प्रभागामध्ये? दुसऱ्या देखील या ठिकाणी नागरिक आहेत, त्यांचे आपण मत जाणून घेणार आहोत। आपल्याला काय एकंदरीत आपलं काय काम केलेलं आहे? घरकुल आले, रोड झाले, तर पुन्हा निराधारचे झालेला आहे सगळं। पगार वगैरे पगार केली। तर ते गेल्या 10 वर्षापासून नगरसेवक आहेत। ते नगरसेवक होण्याच्या पूर्वी आपल्या प्रभागाची नेमकी अवस्था काय होती? ह्याची अवस्था कशी चालली? लाईट नको, नळ नको, काही नको, लांबून जसं नगरसेवक हे बाळ लखनगिरे झाले तसं सोय झालेली आहे इथली अहमदपूर ह्याच्या हनुमान टेकडीची। पुन्हा एकदा ते नगरसेवक पदासाठी याच वार्ड मधून निवडणूक लढवत आहेत। लढवायची। आपलं काय मत आहे त्यांच्या बाबतीत? त्यांना द्यायची, बाळ लखनगिरेलाच त्यांना निवडून द्यायचे। कामाचे उमेदवार आहेत म्हणून निवडून द्यायचे का? नाही, कामाचेच आहेत म्हणूनच। तुमचं काय मत आहे मोठी त्यांच्यावर? आमची त्यांच्यावर भावना आहे, मला त्यांना द्यायचे। तुमचं काय काम केलेलं त्यांनी? त्यांनी रोड केले, घरकुल केले, समज केले आमच्यासाठी। रोड आमची काही भानगडी होत्या कोर्टामध्ये, ते आले, समजा भानगडी केल्या। सर्वसामान्य लोकांच्या सुखादुखामध्ये धावून जातात। आम्हाला त्यांच्यावर भावना आहे। तुमचं काय मत आहे त्यांच्यावर? आमचं मत काय नाही बघा, आम्हाला घरकुल दिले, आमच्या सुखादुखाला आले, रोड झाला, आणि नंतर सिमेंट रोड करतो म्हणून मंजूर झाले। आम्ही त्यांच्या पाठीशी, आम्ही त्यांनाच निवडून देणार। म्हणजे तुमच्या वार्डामध्ये काम करणारा सेवक तुम्हाला लाभला? हो, लाभला। माझ्यासोबत काही तरुण मुलं देखील या ठिकाणी आहेत, त्यांचं देखील या ठिकाणी आपण मत या ठिकाणी जाणून घेणार आहोत। सर्वप्रथम आपला परिचय काय? मी सय्यद अजहर इब्ने अली, हनुमान टेकडे येथे राहतो, वार्ड क्रमांक 4 मध्ये। बाळूभाऊ लखनगिरे यांनी खूप सारे काम केले तिथे, रोड, लाईटीचे काम, पुन्हा घरकुल, संपूर्ण काम केले। कार्यक्षम नगरसेवक आहेत असं आपल्याला म्हणायचे। हो, त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला काय पर्याय दिसत नाही? लहानपणापासून त्यांची कामं पाहत आलो। त्यांनी कोणते काम, गरिबाचे राशन कार्ड असो, निराधारचे काम असो, घरकुलचे काम असो, सगळे काम बाळूभाऊ लखनगिरे यांनी केले। तिकडे कोणी कोणत्याच वार्डातलं कोणीच नगरसेवक येत नाहीत, फक्त इलेक्शन असलं की फिरतेत, पुन्हा कोणी बी फिरत नाहीत, फक्त बाळूभाऊ लखनगिरेच काम करतात इकडं। आणखी काय कामं सांगता येतात त्याची तुम्हाला? काय म्हणलो? दुसरी काय आणखी कामं काय केली? भरपूर सारे काम केले। आता आणखीन कोणतं बी असो, सरकारी काम, तहसीलचे काम, नगरपालिकेचे काम असो, भरपूर सारे काम केले बाळूभाऊ लखनगिरे यांनी। दुसरे माझ्यासोबत आहेत, तुम्हाला काय बोलायचे? तुमचे काय मत आहे तुमच्या नगरसेवकाच्या बाबतीत? मत म्हणजे का बाळासाहेब लखनगिरे शिवाय ह्या गल्लीला कोणी निवडून आलंच नाही पाहिजे। बाळासाहेब एवढं माणूस की कुणातच नाही, म्हणजे लहान लेकरापासून ते 24 वर्ष 25 वर्षापर्यंत माणसापर्यंत सांभाळून घेणार म्हणजे तर बाळासाहेब लखनगिरे। त्याच्या एवढं ह्या गल्लीला कोणी सांभाळून घेणार नाही आणि कुठलाही नगरसेवकाला आम्ही मतदान करणार नाही। घडीचे 3 बटणं दाबून आम्ही आमच्या बाळासाहेबालाच निवडून आणू आणि माझे मत एवढेच आहेत की ह्या गल्लीला बाळासाहेबाशिवाय आधार कुणाचाच नाही। विकासाचा पाया म्हणलं तर बाळासाहेब लखनगिरे। जसं की बाळासाहेब लखनगिरेच आमचं शेवट मत असेल की बाळासाहेब लखनगिरे। त्यांनी केलेलं काम, रस्त्याचे काम, ह्या लाईट, हनुमान टिकडी किती वर्ष तर लाईट अंधारात होती, ह्या लाईटीचा विकास करणारे बाळासाहेब लखनगिरे, ह्या रस्त्याचा विकास करणारे बाळासाहेब लखनगिरे, गोरगरिबाला समजून घेणारे बाळासाहेब लखनगिरे, कुठल्याही अडचणीत धावपळ करणारे बाळासाहेब लखनगिरे। आणि त्याच्याशिवाय ह्या जनतेला बी आधार नाही आणि आम्हाला बी आधार नाही, तर आम्हाला 3 घड्याळाचे बटणं दाबायचेत आणि बाळासाहेबालाच निवडून आणायचे। बस एवढेच माझे। आपल्यासोबत दुसरे देखील आहेत या ठिकाणी,
एकंदरीत जेवढ्या लोकांशी आपण या ठिकाणी संवाद साधलेला आहे ते बाळासाहेब लखनगिरी यांचंच नाव घेत आहेत. तुमची त्या बाबतीत काय राय आहे? अच्छा, म्हणजे आमचे बाळूभाऊ म्हणजे कडे ते आता घरचा उमेदवार आहे मेन म्हणजे. पण यांच्याशिवाय आपल्या ह्या वार्डाचा विकास नाही. प्रभाग क्रमांक 4 मध्ये आमच्या बाळासाहेब लखनगिरी म्हणजे कडे ते आमचा नंतर त्यांच्याशिवाय विकास नाही. त्यांच्याशिवाय तुम्हाला काय असं तुमचं काय काम झालेलं आहे? रस्ते, लाईट, कोणते पण काम त्यांच्याकडून जर समजे हे पूर्ण रस्त्याचं, लाईटचं, म्हणजे या पुन्हा वार्डामध्ये पाण्याचं. या वार्डामध्ये त्याला दुसरा कोणी पर्याय नाही असं नाही 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 हा तुमचं काय मत आहे बाळासाहेब लखनगिरी यांच्या बाबतीत? सगळा आनंद आहे पण ऐकू येईना साहेब. हा. काहीच ऐकू येईना मला. मतदान आपलं चांगला ओके पण ऐकू येईना. तुम्ही बोलला मी बोला ऐकू येईना. तर अशा पद्धतीनं या प्रभाग क्रमांक 4 मधील मतदारांच्या नागरिकांच्या प्रतिक्रिया आहेत. बाळासाहेब लखनगिरी हे सर्वसामान्यांच्या सुखदुःखात वेळ कुठली असो ते धावून जातात आणि या प्रभागामधील गेल्या 10 वर्षामध्ये त्यांनी जे काम केलेलं आहे एकंदरीत त्यांच्या कामावर या प्रभागातील लोक हे समाधानी आहेत आणि या कामाच्या बळावरच पुढील टर्म देखील या प्रभागातील लोक त्यांना नगरसेवक म्हणून पाहू इच्छितात. लोकशाही भारतसाठी मी संतोष रेड्डी, अहमदपूर, लातूर.